विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल भंग नाही नाम ठेविले अभंग 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 अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाची गोडी नामाची आवडी अभंगाची गोडी नामाची आवडी आनंदाची घडी सर्व काळ आनंदाची घडी सर्व काळ अभंग ऐकता पुढे जे श्रीरंग अभंग ऐकता पुढे जे श्रीरंग अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे लाभला सत्संग परमार्थाचा लाभला सत्संग परमार्थाचा लागला सत्संग परमार्थाचा लागला सत्संग परमार्थाचा लागला सत्संग परमार्थाचा लागला सत्संग परमार्थाचा अभंगाच्या रंगी निळोबा रंगला अभंगाच्या रंगी निळोबा रंगला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल कृतार्थ जाहला पांडुरंग कृतार्थ जाहला पांडुरंग अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे भंग नाही नाम ठेविले अभंग
भंग नाही नाम, भंग नाही नाम, भंग नाही नाम, ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे, अभंगाचा रंग कोण जाणे, अभंगाचा रंग कोण जाणे, कोण जाणे, कोण जाणे. निळोबा. आईसाहेब, आईसाहेब नमस्कार कर. असू दे असू दे. आयुष्मान भव. किती गोड अभंग म्हटलास रे. घे हा प्रसाद घे. आईसाहेब, कसा झालो तरी मी तुमचा एक आश्रित आहे. धने साहेब संगीत कलेचे प्रेमी म्हणून त्यांनी मला आपल्या पदरी आश्रय दिला. आपल्या या घराण्याने संगीताची जितकी सेवा केली तितकी महाराष्ट्रात अन्य कुणीही केली नसेल. अहो, कीर्तनात गाणारा एक यक्कश्चित पोर मी, पण माझा सुरेल आवाज ऐकून धने साहेबांनी स्वामी वल्लभदासजींकडे रागदारी संगीताची तालीम देण्याची व्यवस्था केली आणि मीही माझ्या परीनं संगीताची आजवर निष्ठेने सेवा करतोय. तेव्हा माझ्यासारख्या आश्रिताचं आपल्यासारख्याने इतकं कोड कौतुक करणं योग्य दिसणार नाही. निळोबा, मला कलेची पारख नसली तरी भावनेची जाण आहे. हो, तर तुझ्या रागदारीतलं मला काही कळलं नाही, पण अभंगातली भावुकता कळू शकते बरं. आई साहेब, ओ आई साहेब, नाही म्हणलं संपली का साखर? ओ मगाशी माडीवर साफसफाई करता करता आम्ही बी ऐकली की निळोबाची अभंगवाणी, पण जिभेवर नीटची इरगळली नाही बघा. चिमूटभर साखर पडली असती जिभेवर तर आम्हाला बी कळली असती की निळोबाच्या अभंगाची गोडवी. गणपा, चहाटाळपणा करू नकोस. घे. तमाशाला जायला लागल्यापासून असं हे आसरटासारखं बडबडायला लागलंयस. आता मी काय खुशीने जातो का काय साहेब? मला घेतले बिगर धनी साहेब घराच्या बाहेरच पडत नाहीत कधी. म्या पडलो चाकर माणूस. चल रे गणपा. नाही म्हणजे असं धनी साहेब मला म्हणले तर मी काय नाही म्हणू का काय? चल रे गणपा असं धनी साहेब मला म्हणून घराच्या बाहेर पडले की तुझं एक पाऊल त्यांच्याही पुढे, हातात मशाल घेऊन. हा बघ, चांगलं करतोस बाबा. कामं आटोपले का सगळे? हा हा हाजी. धनी साहेबांनी सांगितलेली समधी कामं करून छान आलो की आता. त्यांनी सांगितलं माडीवरचे 2 खड रिकामे कर, केले. साफसफाई कर, केली. कळशी तांब्या फुलपात्र नेऊन ठेव, ठेवलं. पानाचं तबक आणि पिकदाणी नेऊन ठेव, ठेवली. आता नाही म्हणाला, आता बागेतली फुलं तेवढी काढायची राहिलीत, तेवढी काढली म्हणजे झालं समज. आता कशाला हवी आहेत फुलं? देवपूजा आटोपली माझी. हा, देवपूजेसाठी नव्ह, मग आज पाहुणे येणार आहेत ना सांच्याला. पाहुणे पाहुणे कोण येणार आहेत रे? ते आपले नाही मला नाही ठाव, मला नाही. नको सांगूस, आल्यावर कळेल मला. हो, गाईच्या धारा काढून झाल्या तर विहिरीचं पाणी सुद्धा पाटात सोड. होय होय. रोपं सुकून चालली आहेत पाण्या वाचून. अहो आजकाल रोपानं पाणी द्यायला सवडच मिळत नाही बघा. कशी मिळेल सवड? बाकीचे धंदे करत बसल्यावर बागेची निगराणी राखणार कोण? फुलझाडं मारतायत, रान तेवढं माजतंय. बाकी तुझा दोष नाही हो त्यात. आई साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समधी काम करतो बघा बिनगोर. निघा. बिनगोर जावा, कामाला लागा. हा वय वय. निळोबा, हो निळोबा. अहो कसली तंद्री लावून बसलाय तुम्ही? मला वाटलं झोपला का काय तुम्ही? आजवर झोपलो होतो, पण आता पूर्ण जागा झालोय. मग एखादी लावणी रचा की झक्कास एकदम. आवाज सत्वाण बांधा की आमच्या तोंडात बी घोळात राहायला पाहिजे. हा लावणी हा नाही जमायचं गणपा. अहो मग अशी तर अभंग झक्कास रचलात की काय ते आपलं निळोबाच्या रंगी. उलट झालं. अभंगाच्या रंगी निळोबा रंगला. वा 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 वा, झकास एकदम झकास. मग दुसरा अभंग म्हणून दाखवू का? अभंग? अहो अभंगाचं नाव काढल्याबरोबर उडालेली झोप परत यायला लागली बघा.
अभंगाचं आणि माझं इड्या भोपळ्याचं नातं आहे. एखाद्या गुरुवारी समजा देवळात भजनाला गेलो ना, तर सुरुवातीच्या जय जय रामकृष्ण हरीच्या गजराला जो काय माझा डोळा लागतो ना, तो पुंडलिक वरदे हर विठ्ठलला उघडतो. अहो अभंगाचा राहू द्या, एखादी लावणी रचना एकदम फर्स्ट क्लास. अरे लावणी रचणं मला पसंत नाही गणपाता. का हो? अहो एक डाव रचून तर बघा. नाही जमायचं. लोकांनी वाहवा केली ना तर अभंग विसरून जाल कुठच्या कुठं. आणि समजा एखादी गंगी नाही तर रंगी मिळाली तर मला नकोय तसलं काही. जवळ एखादी चंद्रावळ भेटली नाही ना तुम्हाला, तवर तुमचा गमजा हाय. मेनकीची गोष्ट ठाव आहे ना तुम्हाला. अरे म्हणून तर माझ्यासारख्याने अधिक सावध राहायला हवं. मग तुम्ही काय आमचं ऐकणार नाही. नाही जमायचं. मग आम्हीच बघतो प्रयत्न करून. हा म्हणजे गणपा तू देखील लावण्या रचायला लागलास. मग छान. अहो आजकाल जो उठतो ना तो लावणारच सुटतो. आता कारण काय ते सांगा बघू. काय? अहो मिळाली एखादी बाया तर व्हाईल ना जन्माचं कोट कल्याण. आणि त्याला काय अनुभव लागत नाही का ज्ञान लागत नाही. फक्त एक दृष्टी असायला पाहिजे. दृष्टी? कसली दृष्टी? ते आपलं ते सौंदर्य दृष्टी, बायकडे बघायची दृष्टी असायला पाहिजे. समजा एखादी नखरेल नवरंगी नार लचकत मुरडत तुमच्या समोर येऊन उभी राहिली. काय? समजा एखादी नखरेल नवरंगी नार लचकत मुरडत तुमच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यांनी तुमच्यावर नजर फेकली तर काय वेळ सांगा. काय होईल? तुमच्या छातीमध्ये धणकन दणका बसल. आणि तुम्ही शाहीर असाल ना तर तुमच्या मुखातून एक फक्कडशी लावणी पटकन बाहेर पडेल. हे अशी बघा. नदर खडा मारून सखे ग दिला समजला दणका. नदर खडा मारून सखे ग दिला समजला दणका. औराया झाला दिलाचा पापड भुगा. औराया झाला दिलाचा पापड भुगा. अरे अरे अरे, सरकार दरबारी देखील असले इश्काच्या लावण्यांना डोक्यावर घेतलं जात आहे आजकाल. अरे कधी उतरणारी तुमची धुंदी? शत्रून येऊन तुमची मुंडकी छटल्यावर असलं भलत सलत काय बोलू नका निळोबा. अरे बोललो नाही तरी घडायचं थोडंच टळणार आहे. समजा उद्या टोपीकऱ्याने आपल्या परगण्यावर हल्ला केला तर ती गंगी की रंगी ती तुमचं रक्षण करणार आहे का? आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का काय? अहो आमच्या बी तरवारी शाबूत आहेत. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी त्या तलवारीच्या मुठीनं हात लागत असेल इतकंच. पण त्या पल्लेदार तलवारी पेलणाऱ्या पूर्वीच्या मुठी आहेत कुठे आजकाल? थांबा 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 थांबा. अहो अशी आमची झाकली मुठ एकदम उघडी पाडू नका. अहो शत्रू बरोबर लढण्यासाठी नाही पण एकमेकांच्या मानेवर चालवायला आमच्या तरवारी नेहमीच तयार असतात. शिंद्यांची तरवार होळकरांच्या मानेवर लटकलेली असते आणि होळकरांची शमशेर शिंद्यांच्या पोटात कधी घोसायला मिळेल या संधीची वाट बघत असते. पर काय हो निळोबा, नाही म्हणजे तुम्ही मागापासून तरवारी बद्दल बोलताय पण तुम्ही स्वतः कधी तरवारीचं जाऊ द्या हो, तरवारीची म्यान तरी बघितली आहे काय? शत्रू चाल करून आला तुमच्यावर तर तुम्ही काय टाळीना घेऊन त्याच्या डोसक्यावर हाणणार का काय? अरे गणपा, आम्ही विष्णुदास आहोत, आमचा मार्ग वेगळा. पण त्याहूनही प्रभावी समाजात माजलेला जातीभेद नष्ट करून त्यांची एकच एक अभेद्य भिंत निर्माण करणं ही कामगिरी आमची. एक एक शिपाई म्हणजे शत्रूला किल्ले कोट वाटावा अशी हिम्मत आम्हीच निर्माण करू शकतो. कारण मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. मग प्रसंग मोठा कठीण आहे. आज तुम्हाला शत्रू बरोबर नाही तर डबतून तुन्याबरोबर सामना करावा लागणार आहे आणि तो सुद्धा या वाड्यात. या वाड्यात? हो, या वाड्यात आज सांच्याला साईर तमासगीर मंडळी येणार आहेत. लावण्यांचा पाऊस पडणार, नाच गाण्याला उधाण येणार आणि त्यात तुमचा यो अभंग शाप बुडणार बघा. कोण? तमासगीर मंडळी आवाड्यात येणार आहे? हो, शाहीर प्रभाकर
त्यांची नाचणारे गंगा आणि त्यांचे समदे साथीदार इथे येणार आहेत. अहो आपल्या धनी साहेबांनीच त्यांना अवतान दिलंय. आहात कुठे तुम्ही? काय म्हणतोस काय गणपा? हा मग अरे या वाड्यात तमाशाची मैफल झडणार. हा ध्रुपद, धमार, टप्पा, होरी यांच्या बुलंद आवाजाने पावन झालेल्या या वाड्यात किंद्र्या सुरांची लावणी किणकिणणार. हा अरे मृदंगाच्या वजनदार परणऐवजी ढोलकीची लग्गे घुमणार. हा छे 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 छे. म्हणजे धनी साहेब देखील या तमाशाच्या भलतेच आहारी गेले म्हणायचे. आता तुम्ही नाही का अभंगाच्या आरी गेलात ते? बरं गणपा, मी निघतो. हा कुठे निघालात तुम्ही? अरे माझी तालमीची वेळ झाली. देवळात जाऊन स्वामीजींच्या पायाशी बसून मला स्वरसाधना करायची. येतो मी. निळोबा तुम्ही कुठे निघालात? ओ निळोबा, ते मंडळी आली, निदान गंगेला तरी बघून जा. गणपा, काय अर्थ नाही तुमच्यामध्ये. काय करावं आता? गणपा, हे मंडळी इकडनंच येतात. अरे आता काय करावं काय समजा. आपली कामं समधी करून टाकावी. झाडांना पाणी द्यायचंय, गायच्या धारा काढायच्या आहेत. अहो केवढी कामं राहिली की ना माझी. या 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 शाहीर या. तुमच्या बरोबर जी मंडळी आहेत त्यांची या खोलीत व्यवस्था केली. या मंडळी या या असं इकडे या या. घरात कोणी बाई माणूस दिसत नाही. आहेत ना, रावसाहेबांच्या पत्नी सरस्वतीबाई असतील माझ्या घरात. रावसाहेबांनी त्यांना सगळी कल्पना दिलीच आहे आणि नसली दिली तरी त्यांचा तुम्हाला व्यत्यय येणार नाही. त्या सदा सर्वदा पूजा अर्चेत आणि देवपूजेत मग्न असतात. असं हा म्हणून रावसाहेबांना तमाशा लावण्याचा छंद लागला वाटतं. तर काय, अहो रावसाहेबांचं मन वळवायला मला किती प्रयास पडले ते माझं मलाच माहीत. हो, तुमच्यासारख्या मंडळींना या वाड्यात उतरवण्याची कल्पनाच प्रथम त्यांना कशाचीच वाटली. मग अखेर मी त्यांच्या मनाची समजूत काढली. आता गंगाला सांगा, नृत्य गायनाची लयलूट कर. अगदी 4 दिवसाचा मुक्काम 4 महिने लांबला पाहिजे. कृष्णाजी पंत, हा तुम्ही जो आमचा बहुमान करण्यासाठी धडपड करत आहात त्याबद्दल तुमचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. शाहीर, उपकाराचा राहू द्या हो. बरं. हे बघा, उघड्या माळ रानावर लोकांसमोर उभं राहणं सोपं असलं तरी मोजक्याच पण दर्दी माणसांसमोर उभं राहणं थोडंसं कठीणच काम असतं. हे माहीतच असेल तुम्हाला. त्याबद्दल तुम्ही बेफिकीर असा. आजपर्यंत गावोगावी आम्ही हजारो माणसांचं मनोरंजन केलेलं आहे. त्यांच्याकडून शाबासकीची पावती मिळवली. बरं. अहो या तमाशाच्या कलेला समाजामध्ये बहुमान मिळावा आणि दरबारी दर्जा प्राप्त व्हावा म्हणून ही सारी धडपड आहे. शाहीर, त्यात आमच्याकडनं तिळमात्र कुचराई होणार नाही याबद्दल खात्री बाळगा. शाहीर, हीच अपेक्षा होती माझी तुमच्याबद्दल. तुमच्या कलेला पेशव्यांच्या दरबारात मानाचं स्थान मिळालं की मला धन्यता वाटेल. एकदा का दरबारात तुमची हजेरी लागली की माझे श्रम पावन झालेच म्हणून समजा. कृष्णाजी पंत, तुमचे हे आपुलकीचे बोल ऐकून खरोखरच धन्यता वाटली. तुमचे बोल खरे करण्याकरता आम्ही जीवापाड कष्ट करू. आज गंगाला अशी सजवून नटवून पडून बाहेर काढतो, तुम्ही पाहतच राहा. आम्ही नको, रावसाहेब पाहत राहिले पाहिजेत. त्यांचं भान हरपलं पाहिजे. बरं, आता मी तयारीला लागतो. या. आणि हे बघा, गंगालाही सांगा. बर. पंत पंत काय चाललंय हे? मला काही म्हणालात? हो तुम्हालाच विचारते, काय चाललंय हे? हो म्हणजे आपल्या बोलण्याचा रोग कळला आम्हाला, पण काय करणार बाईसाहेब, नाईलाज आहे आमचा. कशाबद्दल? बाईसाहेब, एकदा चाकरी पत्करली की धन्याच्या प्रत्येक हुकमाला जिजीचा हुक्का भरावाच लागतो. पण धनी चाकराचं नातं बाजूला ठेवून वडीलकीच्या नात्यानं 4 शब्द सांगता आले असते आपल्याला. घोडं तिथंच पेंड खाताय बाईसाहेब. आपल्या मनाची घालमेल कळते मला, पण तमाशाचा हा छंद एकदा जडला की तो सुटत नाही. पण खानदानी संगीतानं पावन झालेला हा वाडा लावणीच्या कलकलाटानं विद्रूप नाही का व्हायचा? आपलं बोलणं अगदी मनापासून पटतंय मला, पण बाईसाहेब रावसाहेबांच्या पुढं बोलायचं कसं? बाईसाहेब, गोष्टी इतक्या थराला गेलेत की बोलून सोय नाही. तरी देखील तमाशाच्या फडानं वाड्यात मुक्काम ठोकला हे एका अर्थी बरंच झालं म्हणायचं, नाहीतर रावसाहेबांचा मुक्काम तमाशाच्या फडात पडला असता. पंत काय बोलता तुम्ही?
इकडून मनाच्या विरंगुळ्यासाठी तमाशाला जाणं होत असतं. उगाच नसते तर्क वितर्क लढू नका. माझी खात्री आहे, गेले 15 वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे. त्यांना असं भलत्याच मापानं मापलेलं मला खपणार नाही. राहिलं आमचं, सरळ दिसलं, स्पष्ट बोललो, राग आला आपल्याला. हे असं आहे बघा, वडीलकीच्या नात्यानं काही सांगायला गेलो की हे असं होतं, नशीब आमचं, दुसरं काय. उगाच मनाला लावून घेऊ नका पंत. इकडून येणं झालं की मी स्पष्टच विचारते. विचारा विचारा, अगदी मनापासून विचारा. आम्ही सांगून पाहिलं पण आमचा इलाज चालला नाही. आपण रावसाहेबांना 15 वर्ष ओळखता, आपलं ऐकतील ते. वा गंगा, वा गंगा. गंगा, तुझ्या चालण्यात माझ्या कवितेचा ताल आहे. तुझ्या चालण्यात माझ्या कवितेचा ताल आहे. हसण्यामध्ये नाद आहे, यौवनात लय आहे आणि सौंदर्यात प्रतिभा आहे. थांबा थांबा, सगळेच कवी इतके वेडे असतात का हो प्रभाकरराव? कवी वेडे नसतात, त्यांना सौंदर्य आवडतं, त्यांना चंद्र आवडतात, तारे आवडतात, फुलणारा वसंत, वर्षाकालीन मेघ, चमकणारी वीज त्याला मोहित करतात. हंसाच्या मानेचं डौल आणि पंख पसरून नाचणाऱ्या मोराची ऐट त्याला भुरळ पाडतात. आणि या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन एखादी सुकांत चंद्रांना त्याच्यासमोर उभी राहिली आणि तिच्या सौंदर्यानं तो वेडा ठरला तर त्यात दोष कोणाचा? आता ग बाई, म्हणजे सगळा दोष आम्हा बायकांचाच नाही का? आम्ही सुंदर असू नये, सुंदर दिसू नये असं का तुम्हाला वाटतं? छे, उलट मी तर म्हणतो की तुझ्या सौंदर्याच्या दर्शनानं समोर बसणाऱ्या माणसाला तू चित करून टाकलं पाहिजेस. तुझ्या नजरेच्या बाणानं घायाळ करून टाकलं पाहिजेस. तुझ्या नाचाच्या प्रत्येक पावलानं त्यांच्या हृदयाचा असा थरका बुडाला पाहिजे आणि हसण्यानं त्यांच्या हृदयाला अशी समुद्रासारखी भरती यायला पाहिजे. पण गंगा, आज तुझी खरी कसोटी आहे. मी म्हणणाऱ्यांना तुझा नजरेचा नजराणा देऊन तू भुलवलंस, पण बघता बघता आज रावसाहेबांना नाही जिंकलंस तर? असं मग बघा सर आज माझी करामत. पण तुम्ही मात्र अशी सुंदर लावणी रचा माझ्यावर. तीच तर अडचण आहे. शब्दांची अशी तऱ्हा असते की ते मोत्याचा पाणीदारपणा घेऊन डोळ्यासमोर उभे राहतात, त्याच्या लढीच्या लढी दरवळू लागतात. पण त्यांना शब्दांच्या पकडीत पकडायला गेलं ना की ते दोर तुटलेल्या मोत्याच्या माळेप्रमाणे घरंगळत खाली पडतात. आणि तरी भी तुम्ही त्यातली पाणीदार मोती जमवून सुंदर लावणी रचता. लावणी झुलत डुलत डौलात कमरही हलवित नखऱ्याने. झुलत डुलत डौलात कमरही हलवित नखऱ्याने. झुलत डुलत डौलात कमर हलवित नखऱ्याने. तुमक चाल चौरंगी कबूतर झडपी कुर्र्याने. तुमक चाल चौरंगी कबूतर झडपी कुर्र्याने. कबूतर झडपी कुर्र्याने. कबूतर झडपी कुर्र्याने. निकोप गाभा सरळ कर्दळी नागिण जणू गवळी.
निकोप गाभा सरळ कर्दळी नागिण जणू गवळी. निकोप गाभा सरळ कर्दळी नागिण जणू गवळी. संगीन वक्ष भरदार अंगी भरज्वानी मुसमुसली. संगीन वक्ष भरदार अंगी भरज्वानी मुसमुसली. मुखचंद्रावर प्रभा हासरी. मुखचंद्रावर प्रभा हासरी चंद्रिकाच फुलली. रंगरूप पद्मिनी दिलावर हिजला मदनान. ठुमक चाल चौरंगी कबूतर झडपी कुर्र्यानं. ठुमक चाल चौरंगी कबूतर झडपी कुर्र्यानं. कबूतर झडपी कुर्र्यानं. कबूतर झडपी कुर्र्यानं. थांबलात का शाहीर? हे चित्र अजून नीट आकार घेत नाही गंगा. पल्लेदार पैठणी नेसून लफेदार पदर डोक्यावरती घेऊन पायात तोरड्या घालून नाकातली नथ उडवत चालणारी ही गर्दीबाई किती झोकात चालली तरी रस्त्यावरल्या गर्दीत तिच्या चालण्याला मर्यादाच पडतात. त्यासाठी हवा यमुनेचा घाट, राधेचा थाट, बेबंद ज्वानीचा काठ, हातामध्ये सुरेल सप्त स्वरांची बासरी आणि यमुनेच्या संथ जळानं पुलकित झालेला एकांत. मग घुमवा तुमची बासरी. मी येते राधाहून तुम्हाला शोधित. कुठे? यमुनेच्या तटी कदंबाच्या झाडाखाली. पण तू येणार कशी? बासरीचा सूर बळखून, समद्या गवळणींची नजर चुकवून. मुखचंद्रावरती ओढणी घेऊन आणि डोक्यावरती घडा घेऊन? त्यापेक्षा मी मथुरेला जाताना कृष्णाला भेटले तर? नको. डोईवर हिंदळणाऱ्या घडांची स्पर्धा करणारे तुझ्या वक्षस्थळावरील दोन कुंभ बघून मला देखील खडा मारण्याचा मोह होईल आणि न जाणो पंत, घरात बातमी कळलीच असेल ना? हो, मी बाईसाहेबांना तशी कल्पना दिलीच आहे, पण राग रंग काही बरा दिसला नाही. म्हणजे बाईसाहेब अतिशय चिडले आहेत आपल्यावर. हा? हलक्या दर्जाच्या लोकांना वाड्यात घेतलं म्हणून आकांड तांडव करीत होते. अहो, पण नाही, म्हणजे मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की रावसाहेबांना सुद्धा हे तमासगिरांचं येणं तितकंसं आवडलेलं नाही. ते आपल्या मनाविरुद्ध कधीच काही करणार नाही. पण इथं शाहीर प्रभाकरांनी गळ घातली तेव्हा नाईलाज झाला त्यांचा. असं म्हणता? हो म्हणजे काम एकंदरीत कठीणच दिसते. हो. बाईसाहेबांची समजूत घालता येईल या आमच्या कल्पनेला तडा गेला म्हणायचा. पंत, बाईसाहेबांच्या मनाविरुद्ध काही करावं असं आमच्या मनात कधी नव्हतं. साहजिकच आहे. मनाच्या समाधानासाठी हा नसता छंद लावून घेतलाय खरा, पण त्यामुळे घरची लक्ष्मी नाराज होते हे काही ठीक नाही. तुमच्या भिडेला बळी पडून उगाच या तमासगीर मंडळींना इथं बोलावून घेतलं असं झालंय. सांगतो हवं तर त्यांना गाशा गुंडाळून जाय. छे छे, राहू दे त्यांना. अहो, आता ते बरं दिसणार नाही. हो हो. बरं पंत, तुम्ही असं करा, 3 प्रहरी चावडीवर हजर राहा. बर. आणि महसूल वसुलीच्या याद्या तपासून ठेवा. हो. बरीच बाकी थकली आहे असं आमच्या निदर्शनास आलंय. झालंय खरं तसं. आजकाल कर वसुलीची लोकांना जाणीवच उरलेली नाही. अहो, 4-4 वर्षाची वसुली मागे पडले. भोजन केल्यावर आम्ही थोडा विश्रांती घेऊ आणि नंतर चावडीवर हजर राहू. त्याची काही गरज नाही रावसाहेब, मी सगळं पाहतो. खरं म्हणजे ही सगळी कामं तुम्ही माझ्यावरच सोपवायला हवी. भारीच लक्ष घालता बुवा या कामात आपण स्वतः. हे सरकारी काम आहे पंत. आमच्या नसत्या छंदापायी दप्तरीच्या कामामध्ये जर दिरंगाई झाली तर त्याचा दोष आम्हालाच पत्करावा लागणार आहे पंत. नाही, पण मी निघा आता तुम्ही. हो. ऐकलत का? आपण काय बोलणार आहात हे आमच्या लक्षात आले. आम्हाला थोडी कल्पना द्यायची होती अगोदर. आम्ही आपल्याला नकार दिला नसता. खरं म्हणता? हो. नाही, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, पण त्याचं असं झालं की परवा हेजी पुण्याहून आला. दप्तराच्या ताळेबंद जमा खर्चाची मागणी दरबारने केली. त्यामुळं कागदपत्रक तपासण्याच्या गडबडीत आम्हाला फुरसतच झाली नाही. आणि तुम्हाला कसं सांगावं हा एक पेच होताच नाही का? मन स्वच्छ असलं म्हणजे कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नसते. आपण म्हणता ते अगदी खरं आहे, पण आम्हाला वाटलं की तुम्हाला हे पसंत पडणार नाही. तुम्ही रुसाल, फुगाल, कदाचित अकांड तांडव कराल.
आताही आम्ही गप्प बसू असं कशावरून वाटलं आपल्याला? पती आणि पत्नी ही संसार रथाची 2 चाकं आहेत असं म्हणतात. नाही, आपण म्हणता ते अगदी पटतं, पण आमच्याही मनाचा तुम्ही थोडाफार विचार करायला पाहिजे. कामाच्या रगाड्यात आमचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. घरच्या विवंचना नसल्या तरी दप्तराच्या कामांतील विवंचना आम्हाला अगदी त्रस्त करून सोडतात. सरकारी कामगिरी म्हणजे शिरावर टांगती तलवार. अशा वेळी आमच्या थकल्या भागल्या जीवाला, मनाला विसावा मिळावा, टवटवी यावी म्हणून गाण्या बजावण्याचा थोडाफार शौक केला तर त्यात गैर काय? तसं कुठं म्हटलं आम्ही? आमचं म्हणणं एवढंच, आपण आमच्याविषयी अविश्वास दाखवलात. अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीनं आडाभाका घेऊन सुखदुःखाची जोडीदारीण म्हणून आपण माझा हात हाती घेतलात. आपल्या बरोबरीनं मी जीवनाची सप्तपदी चालले. या घराची स्वामिनी म्हणून या वाड्यात मी प्रवेश केला. पण आज मला कळून चुकलं, तो अधिकार माझा नाही, ते स्थान माझं नाही, या घराची मी कुणीच नाही. आपण झाल्या गेल्या गोष्टीचा उगाच विपर्यास करत आहात. अहो, तुमच्या हक्काची पायमल्ली करावी, तुमचा अपमान करावा असा आमचा मुळीच उद्देश नव्हता. मग मला न कळवता तुम्ही या मंडळींना इथं कसं आणून ठेवलं? नाही, आपण म्हणता ते खरं आहे, पण आम्हाला असं वाटलं की तुम्हाला ते रुचणार नाही. शिवाय बायका जात्याच संशयी असतात, मत्सरी असतात. हे खोटं आहे का? असतील, पण आपण बायकांना विश्वासात घेतलं, योग्य तो मान दिलात, तर आपल्या मोठेपणात आनंद मानून सुखानं जगण्याचा निर्व्याज उदारपणा आम्ही बायकाच दाखवू शकतो. झाल्या गेल्या गोष्टीबद्दल आम्ही क्षमा मागतो, मग तर झालं. छे छे, क्षमा मी मागितली पाहिजे का? इतकं कठोर बोलल्याबद्दल. पण राहवलं नाही म्हणून बोलून गेले. आपण म्हणत असाल तर या फडकरी म्हणेना मी आत्ताच निरोप देतो. नाही, आमंत्रित पाहुण्यांचा असा अपमान करून त्यांना घराबाहेर काढणं ही या घराण्याची परंपरा नाही. प्रतिनिधींचे पाहुणे जितके दिवस त्यांना राहावंसं वाटेल तितके दिवस या वाड्यात राहतील. आज रात्री फड उभा करण्याचा आम्ही त्यांना शब्द दिला आहे. मग आपल्या शब्दात माझाही शब्द आला, अर्थात आपण मानलात तर. असं म्हणून तुम्ही आमच्या मनावरचं ओझं उतरत. विश्वास ठेवा, शाहीर प्रभाकर आणि गंगा यांना इथं बोलण्यास आमचं कलाप्रेम आणि रसिकता या व्यतिरिक्त आमच्या मनात दुसरं काही नाही. हे सांगायला कशाला हवं? आपल्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्या विश्वासाला पात्र असं आचरण करणं मात्र आपल्या हाती आहे, हे विसरू नका. झाली का तयारी? ओ पाहुणं, झाली का तयारी? जी झालीच म्हणायची. करा सुरुवात. सुरुवात करा आता. वगापासून सुरुवात करा म्हणावं. अहो, ते तुमचं गंड गवळण राहू द्या बाजूला. एकदम वाघापासूनच सुरुवात करायची म्हणतायत. जी सरकार. हा. अहो बाजीराव. काय म्हणता सोकाजीराव? अहो या बाहेर आणि करा तयारी. अहो कसली तयारी? कसली? अहो स्वारीवर निघायची. असं म्हणताय? राजधानी धनवंत पुणे शहर मशहूर, राजधानी धनवंत पुणे शहर मशहूर, चौमुलकी दरारा मोठा वचक शत्रूवर, गुणवंत पेशवा तिथला महाप्रतापी चतुर, नामवंत धुरंदर गाजे डंका कीर्ती चौफेर. ओ पराक्रमी पेशवा तिथला पहिला बाजीराव, रंगेल तसा दिलदार कटीस तलवार, शूर रणधीर शूर रणधीर शूर रणधीर. काय सोकाजीराव? बोला बाजीराव. हा काय प्रकार आहे? त्योच करतोय मी विचार. नाही म्हणजे सूर्य अस्ताला गेला असताना हा प्रकाश कुठून आला? चंद्राचा म्हणावा तर त्यो बी अजून उगवला नाही. मग तुम्ही तर आपल्या अकलेचे तारे तोडले नाहीत ना? छे 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 छे. ओ माझी तर अक्कल गुंग होऊन गेली. असा झगझगीत प्रकाश मी उभ्या जन्मात बघितला नाही. चला तर काय प्रकारे बघून येऊ. तुम्ही म्हणत असाल तर येतो विचारू. हे बघ, पण आपण वेशांतर करून आलो आहोत हे विसरू नकोस. नाही सरत. विचारू. हे स्वरूप सुंदरी मदन मंजिरी गुलचमन गुलजार गुल बकावली तू आहेस तरी कोण?
आणि ह्यो जो झगझगीत प्रकाश पडला आहे तो तुझ्या रूपाचाच काय? अगोदर आपण कोण, आपलं नाव काय, कुठून आला, कुठं जाणार, काय करणार ते सविस्तर सांगा. चंदी फंदी आम्ही मुसाफिर, चंदी फंदी आम्ही मुसाफिर, दख्खनचे रहिवासी. चंदी फंदी आम्ही मुसाफिर, दख्खनचे रहिवासी. शोध करा या सौंदर्याचा, शोध करा या सौंदर्याचा, फिरतो देश देशी, फिरतो देश देशी, फिरतो देश देशी. बर, आपण कोण? मी कोण? मी मस्तानी, मी मस्तानी, मी मस्तानी, चटक चांदणी, मी मस्तानी, चटक चांदणी, रस रसलेली ज्वानी, मर्दपणावर भाळून गेले, मर्दपणावर भाळून गेले, झाले मी दिवानी, दिवानी, झाले मी दिवानी, दिवानी, झाले मी रंग महाली या हो सखिया, रंग महाली या हो सखिया, करते मी मेहरबानी, रूप ज्वानीचा बहर लुटाया, रूप ज्वानीचा बहर लुटाया, पाहुणया सुख शयन कराया, पाहुणया सुख शयन कराया, पाहुणया सुख रंग पाहुनी जा बरचा, भुललासी का रे. रंग पाहुनी या बरचा, भुललासी का रे. रंग पाहुनी या बरचा, भुललासी का रे. तुला कीर्तन करायला इथं कोणी बोलवला? धनी साहेब, तुला लावणी तमाशा आवडत नाही तर तू कशाला आलास तिथं? हो ना, आला तो आला आणि सगळ्या रंगाचा बेरंग केला. नुकताच कुठं रंग चढत चालला होता, तो भरलेल्या बासुंदीच्या वाटीत माशी तडफडावी तसा तडफडला मध्येच. आमची अशी अवहेलना केल्याबद्दल आम्ही तुला हद्दपारही केलं असतं, पण तुझ्या गळ्यात सूर आहे, आवाजात दर्द आहे, याची कदर करून आम्ही तुला एक वेळ क्षमा केली. धनी साहेब, क्षमा असावी. आपण मला जा म्हणून हुकूम केला तर मी इथून निघून जाईन, पण उद्या शत्रू दारावर आला तर त्याला जा म्हणून तो जाईल का? शत्रू येईल तेव्हा आम्ही पाहून घेऊ त्याला. अहो, पाहून घ्यायला डोळे उघडे ठेवावे लागतात पंत, बुद्धी शाबूत असावी लागते. उद्या शत्रू ज्यावेळी दारावर चाल करून येईल त्यावेळी तुमचे डोळे बेहोशीने मिटलेले असतील, बुद्धी लावणीच्या रंगात बुडून गेलेली असेल, आणि दिल तर इश्काच्या प्याल्यात बुडून गारठलेला असेल. तुझी मुक्ताफळी बंद कर आणि चालतो आहे का मिथून? येतो मी धनी साहेब, पण जाण्यापूर्वी एकच सांगतो की कामुकतेच्या रंगानं रंगलेल्या बीभत्स आणि ग्राम्य रचनेला जर आपण कविता म्हणत असाल तर आपली मोठी दिशाभूल होते. अहो, हे खरंच जातीवंत काव्य नव्हे. म्हणजे तू स्वतःला व्यास वाल्मिकी समजतोस की काय? नाही, मुळीच नाही. पण आत्मतेजाची महतीच अशी आहे की मुक्ताबाईंच्या भाषेत सांगायचं तर मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, विंचू पाताळाशी जाय, शेष नाग धरूप आहे. निळोबा, अभंगांची महती आम्ही जाणत नाही असं नाही. अभंगांचा जमाना मागे पडलाय, भूतकाळात जमा झालेला आहे. आमच्या लावणीची फेक थेट रसिकांच्या काळजात हात घालते.
कल्पनेनं गगनाला गवसणी घालता आली आणि बुद्धीला दिपवता आलं तरी रसिकांच्या अंतरंगात शिरून त्यांचा दिलाचा ठाव घेण्याची नाजूक करामत तुम्हा अभंगकारांपेक्षा आम्ही लावणीकारच जास्ती करू शकतो हे विसरून चालणार नाही. अहो, रसिकांचं मनोरंजन करणं, त्यांच्या चौचाल हौशी पुरवणं हा काही कवितेचा हेतू ठरत नाही शाहीर. कवितेची पातळी याहूनही उच्च असावी लागते. त्यातही आम्ही मागे नाही आहोत. तुम्हा संत कवींप्रमाणे आम्ही देखील राधाकृष्णाच्या प्रेमावर अध्यात्मपर गवळणी केल्या आहेत आणि आज त्या रसिकांच्या तोंडात घोळतायत, कारण त्या शृंगाराने डबडबलेल्या आहेत. संतांनी रंगवलेला बाळकृष्ण हा रांगणारा, खोड्या करणारा, दही दूध चोरून खाणारा नंद यशोदेचा लाडका कृष्ण होता. तो आईला मुलाप्रमाणे, बहिणीला भावाप्रमाणे, पत्नीला पतीप्रमाणे आणि मित्राला सवंगड्याप्रमाणे भासणारा आदर्श पुरुष होता. अहो, तेथे काम वासनेला थाराच नव्हता. जेथे क्रीडे आत्माराम तेथे केवी रिघे काम. पण तुमच्या शृंगारिक गवळणीतून अध्यात्म शोधणं म्हणजे वाळूचे कण रगडून त्यातून तेल काढण्यासारखं आहे. पण आमच्या लावणीची लज्जत आणि भावनांचा हळुवारपणा यापुढे तुमची अभंगवाणी टिकली असती तर तमाशाच्या फडाच्या ऐवजी वारकऱ्यांचे मेळावे दिसले असते देशभर. अहो, त्यालाही तसंच कारण आहे. भांगेनं नशा चढते तशी दुधानं चढत नाही. गुंगीत राहणारी माणसं वर्तमान काळात जगतात आणि भविष्य काळाची स्वप्न रंगवता रंगवता भूतकाळात नाहीशी होतात. तुमची गवळण म्हणजे कवितेच्या साखरेत घोळून दिलेली अफूची गोळी आहे. आणि आमच्या अभंगाची शिकवण आणि अध्यात्माचा सडेतोडपणा हा तर एकमेव उतार आहे त्यावर. निळोबा, तू हा आमचा धडधडीत अपमान करतोयस. बुद्धी चातुर्याची आणि काव्यशक्तीची एवढीच घमेंड असेल तर आम्ही त्याही बाबतीत कमी पडणार नाही. तुझी घमेंड जिरवून श्रेष्ठता सिद्ध करायला मी केव्हाही तयार आहे. ठीक आहे, मग माझीही तयारी आहे त्याला. पंत, या निळोबाला झालंय तरी काय? अहो, कुठं शिकलं हे सगळं? कुठं नाही हो, कुठेतरी कीर्तनात ऐकून आला असेल. इकडचं थोडं तिकडचं थोडं अशी उसनी शिदोरी जमवून टिळा टोपीच्या साह्यानं संत कवी बनू पाहतोय झालंय. पण म्हणो आम्ही फसणार नाही असल्या ढोंगी चाळ्यांना. हा, गंगाबाई करा सुरुवात. हा असा रसभंग झाल्यावर एका आश्रिताकडून आमचा अपमान करून आमची अशी बोलवण करायची होती तर आम्हाला इथे येण्याचं अवतान तरी कशा पाय दिलं? गंगाबाई, अशा रागावू नका. झाल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एका वेड्याचं बोलणं मनावर घेऊन रंगलेली मैफल सोडू नका. एखादी फक्कडशी लावडी म्हणा. आम्ही बावनखणीतील नायकिनी. आमची कला म्हणजे वारांगणीची कला. असले शब्द मी कसे सहन करू? एक डाव मी माझा अपमान सहन केला असता, पण ज्याच्या नावाचा डंख चहू मुलकी गाजतो आहे त्या शाहीर प्रभाकररावांचा अपमान मी कधी सहन करणार नाही. यापुढं या वाड्यात मी लावणी म्हणणार नाही. असं बोलून तुम्ही आमच्यावरती अविश्वास दाखवत आहात. आम्ही प्रतिनिधी म्हणजे या प्रांतांचे राजे आहोत. तुमच्या कलेचा गौरव करण्यासाठी आम्ही मोहरांची रास उभी करू. आम्हासनी परवा नाही त्या मोहरांची. म्हणजे आमच्या विधाकीची तुम्हाला परवा नाही? नाही नाही नाही. पंत, यापुढं गंगा गाणार बी नाही आणि नाचणार बी नाही. पंत, हे काय चाललंय? शाहीर पंत, रावसाहेब, गंगा नाचेल, गाईल. गंगा, ज्या आकाशात गरुडानं झेप घ्यायची त्या आकाशात एखादं पंख फुटलेलं पाखरू उडून गगनाला गवसणी घालण्याची भाषा करू लागलं तर तिकडे गरुडानं काय लक्ष द्यायचं? म्हण, लावणी म्हण. नाही शाहीर, आता ते शक्य नाही. या शाहिरांच्या शब्दाखातर शाहीर, या शाहीर प्रभाकरासाठी तरी म्हण. राग विसरुनी ओठावरती आणिले लटके हसू पायी प्रीतीचा चाळ बांधला नका आता हो रुसू. नजर इशाऱ्यावरी डोलते तुमच्या मी शाहिरा. फिरतीचा दौलत जादा करा, फिरतीचा दौलत जादा करा, प्रीतीचा दौलत जादा करा, प्रीतीचा दौलत जादा करा.
मेहनत ज्यादा करा। शाबास गंगा, आज तू तुझ्या कलेची आम्हाला साक्ष पटवलीस. गंगा, आम्ही तुझ्यावरती खुश आहोत. घे, आम्ही तुला हे बक्षीस देतो. नग नग, मला नग धनी. गंगा, अगं खरंच आम्ही तुझ्यावरती खुश आहोत. घे म्हणतो ना. गंगा घे. नग गंगा, खरंच आम्ही तुझ्यावर खुश आहोत. गंगा घे. रंग पाहुने यावरचा गुंगला स्वीकारे. रंग पाहुने यावरचा गुंगला स्वीकारे. रंग पाहुने यावरचा गुंगला स्वीकारे. सावधान होई मनुजा, सावधान होई मनुजा, सावधान होई मनुजा. काळ चालला रे, काळ चालला रे. रंग पाहुने या वरचा गुंगला स्वीकारे. रंग पाहुने या वरचा गुंगला स्वीकारे. रंग पाहुने या वरचा गुंगला स्वीकारे. दोन दिवस जीवन प्राण्या, दोन घडी ज्वानी. दोन दिवस जीवन प्राण्या, दोन घडी ज्वानी. दोन दिवस जीवन प्राण्या, दोन दिवस जीवन प्राण्या. दोन दिवस जीवन प्राण्या, दोन घडी ज्वानी. दोन दिवस जीवन प्राण्या, दोन घडी ज्वानी. सौख्य जाण अळवा बनते, सौख्य जाण अळवा बनते. चमकदार पाणी, चमकदार पाणी. जलठ काळ येता सारा खेळ संपला रे. जलठ काळ येता सारा खेळ संपला रे. सावधान होई मनुजा, सावधान होई मनुजा.
पाहुनिया वरसा गुंगला स्वीकारे रंग पाहुनिया वरसा गुंगला स्वीकारे गुंगला स्वीकारे गुंगला स्वीकारे व गणपतराव काय 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 तुमच्या गवई बोवांना सांगा त्यांचं वरडणं जरा थांबवा. का आमच्या गंगाबाईला अडथळा येतो या. काय होतंय? अरे तिची पावलं वाकडी पडायला लागली ना बघा. पर तुझ्या गंगाबाईला नाचायला कोणी सांगितलं? अरे कुठे बी आणि कवा बी नाचती म्हणजे तिची पावलं वाकडी पडायची. हो, आमच्या गंगाबाईची मेहनत चालू आहे. अरे तुझ्या म्हणजे तुझी गंगाबाई मेहनत बी करते वाटतं. तर हा? किती जोर बैठका मारती रे, किती जोर बैठका मारती. हे अकलेच्या कांद्या काय मेहनत म्हणजे ही नव मग? मेहनत म्हणजे नाचाची तालीम. अरे वा नाचाची तालीम. तेव्हा तुमच्या गवई बोवांना सांगा त्यांचं वरडणं जरा थांबवा. हा, सांगतो सांगतो. सांगा. हो निळोबा, गंगाबाई म्हणते तुमचं ओरडणं थांबवा. तिची पावलं वाकडी पाडायला लागले तुमचे पलटे ऐकून. हो गणपतराव, काय 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 ही घसेपोट कशा पायी करताय? ही घसेपोट थांबवा नाही तर माझ्याशी गाठ आहे. हा थांबल्यात. थांबा थांबा सांगतो थांबा. सांगा. हो निळोबा, गंगाबाई लय तापल्या ती. क्या म्हणतायत? अहो ही घसेफोड कशा पाय? हे थांबवा नाहीतर माझ्याशी गाठ आहे, म्हणजे त्यांच्याशी गाठ आहे. हा हा हा. हो गणपतराव, काय काय गंगाबाई विचारत्यात हा. ह्या आरडा ओरड्याला गाणं म्हणावं तर घोड्याच्या खिंकाळण्याला काय म्हणावं शाण्या माणसानं? आता सांगा सांगा या शाण्याला काय ते सांगा सांगा. त्याला म्हणा ही लावणी नाही, अभंग आहे, अभंग. हा एवढंच सांगतो. थांबा थांबा. ए भावान्या, भवान्या बोलायचं काम नाही, सरळ हाक मारायची भवानराव. तेच ते हो भवानराव. हा. निळोबा म्हणताय ही लावणी नव अभंग आहे, देवासमोर उभं राहून केलेली आळवणी आहे. तुमच्यासारखं डोळे मिळून कंबर लचकत म्हटलेली लावणी नव. सांग सांग तुझ्या गंगाबाईला सांग. सांगतो ना. सांग सांग. आईला बेनच आहे. मला काय म्हणाला? काय नाही तुम्हाला काय नाही, तुम्ही जावा. सांगतो. ए भावान्या, ए, तुझ्या मारी त्याच्या. सावधान होई वेड्या सावधान होई मनुजा सावधान होई मनुजा. काळ चालला रे काळ चालला रे रंग पाहुनिया वरता गुंगला स्वीकारे. काय हो? तुम्ही चौथ्याला समजता तरी कोण? अगो म्या विचारते, तुम्ही चौथ्याला समजता तरी कोण? काय हो, कानाची भेताड झाली का एवढ्यात? तुम्ही मला काही विचारलं का? नाही, चौथ्याशीच बोलते म्या येड लागल्यावानी. हाय इथं दुसरं कोण आहे का या? काय हो, कसली एवढी धुंदी चढली तुम्हासनी? भक्तीची. त्यामुळे तुमचा प्रश्न ऐकू आला नसावा मला. म्हणून माणसं विदेशीनाशी झाले की काय, का डोळ्यावर पडदा चढलं? अहो, ईश्वराच्या ठाई चित्तवृत्ती एकाग्र झाल्या की अंतःकरणातून निघणाऱ्या भक्तिभावाच्या बोलाखेरीज कसलेही बोल ऐकू येत नाही. हे बघा, म्या तुमचं प्रवचन ऐकाय आले नाही इथं, तुम्हासनी जा विचारायला आली हाय. कशाबद्दल? तुम्हाला माझा हेवा वाटतो, मत्सर करता तुम्ही माझा, मनातून जळता तुम्ही माझ्यावर. कशावरून म्हणता तुम्ही? परवा भर फडात तुम्ही माझा अपमान केला रावसाहेबासमोर. तुमचा अपमान? व्हय. छे 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 छे. आता असे कानावर हात ठेवू नका. समधी माणसं माझी तारीफ करतात, ते सहन होत नसेल तो भासनी. अहो, सहन न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या बाबतीत माझे कान बहिरे आणि डोळे आंधळे आहेत. वाटेनं जाताना प्रभाकरांच्या लावणीच्या उत्तान आणि शृंगारिक ओळी कानावर येतात, म्हणून मन मात्र उद्विग्न होतं. आणि मग तुमची आठवण येते. ती कशा पायी? कारण प्रभाकराच्या अधःपतनाला तुम्ही कारणीभूत होत आहात म्हणून. काय? एका प्रतिभासंपन्न कवीला वासनेच्या शृंखलाने जखडून त्याच्या कर्तृत्वाची माती माती करता आहात तुम्ही.
स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची प्रतिभा राबवत आहात तुम्ही. हे तुम्ही जे काय बोलता ना त्यातलं काय बी खरं नाही. माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यापेक्षा अधिक त्यांचं माझ्यावर आहे. आलं ध्यानात? पण लोकांचं फक्त त्यांच्यावर प्रेम आहे. आज महाराष्ट्राला त्यांच्या काव्याची गरज आहे. असं ओजस्वी काव्य की जे झोपी गेलेल्या महाराष्ट्राला खडबडून जाग करेल, कडकडणाऱ्या हलगीवर रणधुमाळीचा ताल धरील आणि इश्काचा प्याला फोडून चैतन्याची गंगा देशभर वाहावी. नाही, ते शक्य नाही. प्रभाकर माझे आहेत, माझ्या प्रेमाचे पुजारी आहेत. स्वतःबद्दल बराच गैरसमज करून घेतलेला दिसतोय. का? तुमच्या नजरेला मी सुंदर दिसत नाही? आरशात कधी आपलं रूप पाहिलंय का? होय, बघते की रोज. मग काय दिसतं त्यात? माझं अप्सरी वाणी रूप. वरवरचं आणि बेगडी. पण काळाच्या आरशात पाहिलंय का? म्हणजे वो काळाची 25-30 पानं उलटली की या काळ्या कुरळ्या केसातून पांढऱ्या केसांच्या बटा डोकावं लागतील. कुंद कळ्यांप्रमाणे चमकणाऱ्या दातांच्या पंक्तींचा सर उसवल्यामुळे त्यातील काही दातांनी दडी मारलेली असते. या डोळ्यातील मादकपणा, नजरेतील चमक उन्हाळ्यात आटलेल्या विहिरीप्रमाणे सुकून गेलेले असेल आणि हे गालावरचे गुलाब सुरकुत्याच्या जाळ्यात गायब झालेले असतील. आणि गिर्रेबाज कबुतराप्रमाणे हेलावणारी ही मान वयाच्या ओझ्यामुळं वाकलेली असेल. आणि इतका थांबा थांबा, तुम्हाला काही चांगलं बोलताच येत नाही का वो? अहो, सत्याहून जगात चांगलं असं काय आहे? जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार. या बिन सारा खोल पसारा, या बिन सारा खोल पसारा, नाशिवंत संसार जीवनी, नाशिवंत संसार जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार. सत्य उमलते फुला फुलातून, सत्य उमलते फुला फुलातून. सत्य उमलते फुला फुलातून. सत्य उमलते फुला फुलातून. सत्य उमलते फुला फुलातून, सत्य उमलते फुला फुलातून. सत्य पाझरे छऱ्या छऱ्यातून, सत्य पाझरे छऱ्या छऱ्यातून. शोधतयाचा घेता होईल, शोधतयाचा घेता होईल. प्रभूचा साक्षात्कार जीवनी, प्रभूचा साक्षात्कार जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार. या बिन सारा खोल पसारा, या बिन सारा खोल पसारा. नाशिवंत संसार जीवनी, नाशिवंत संसार जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार, एक आधार, एक आधार. एक विचारू का तुम्हाला? विचारा ना.
पण तुम्ही बायकांच्या जातीचा इतका राग का करता? कोणी सांगितलं तुम्हाला हे? अहो, सरस्वतीबाई देखील एक स्त्रीच आहेत आणि मी तर त्यांना मातेच्या ठिकाणी मानतो. मग छातीवर हात ठेवून खरं सांगा की तुम्ही कधी बी कुणाच्या प्रेमात पडला नाही? पडलो ना, कुणाच्या? संगीताच्या. आणि हे प्रेम पांडुरंगाच्या चरणाची प्राप्ती होईपर्यंत जन्मजन्मांतरी सुटणार नाही मला. म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काय बी वाटत नाही? गंगाबाई, मन हे पाऱ्याप्रमाणे चंचल आणि हत्तीप्रमाणे प्रबल असतं. आणि हे मन ताब्यात ठेवण्यासाठी परमेश्वरानं विवेकाचा अंकुश दिलाय माणसाच्या हाती. बरं, येतो मी. कुठं निघाला? मला आत्मसंशोधन केलं पाहिजे देवळात जाऊन. येतो मी. नका ना जाऊ, बसा ना इथंच. या हो जरा रंग भरा माझ्या संग दिलवरा, या हो जरा रंग भरा माझ्या संग दिलवरा, या हो जरा रंग भरा माझ्या संग दिलवरा, सखया मला सावरा हो दिलवरा, सखया मला सावरा हो दिलवरा, सखया मला सावरा. माझ्या संग लाडी गोडी खुल्या दिलानं करा, माझ्या संग लाडी गोडी खुल्या दिलानं करा. माझ्या संग लाडी गोडी, माझ्या संग लाडी गोडी, लाडी गोडी, लाडी गोडी, माझ्या संग लाडी गोडी खुल्या दिलानं करा, खुल्या दिलानं करा, खुल्या दिलानं करा. माझ्या संग लाडी गोडी खुल्या दिलानं करा, सखया मला सावरा हो दिलवरा, सखया मला सावरा हो दिलवरा, सखया मला सावरा. शाबास गंगा, शाबास. तू तर आज अगदी सुरांची बरसात केलीस. गंगा, तुझ्या गळ्यात सूर आहे, नजरेत नूर आहे आणि गाण्यात धुंदी अशी की कोणीही बेधुंद होऊन अगदी पागल व्हावं. माझ्या सुरात धुंदी असती, गळ्यात गोडवा असता, तर तो निळोबा माझं गाणं ऐकत सोडून निघून गेला नसता. अगं तो निळोबा होय, अगं त्या वेड्याकडे काय तू एवढं लक्ष देतेस? बाई साहेब त्याचं कोड कौतुक करतात म्हणून थोडासा शेफ हारलाय झालं. म्हणून का मी त्याची वाटेल ती बोलणी ऐकून घ्यायची? म्हणजे त्या निळ्याने तुझा अपमान केला की काय? काय म्हणाला तो? जाऊ द्या, काय सांगायचं. नाही तेवढं हल्ली फारच डोक्यावर सोडून बसलाय तो. पण कदाचित ते म्हणतात ते खरं बी असं. अगं म्हणून काय झालं? या घरात सत्य देखील अगदी आदबीनं पेश करायचं असतं. उर्मटपणा नव्हे, अपराधाला शासन हे झालंच पाहिजे. म्हणजे माझ्या म्हणण्यावर तुम्ही त्याला घराबाहेर काढाल? अगं तू नुसता हुकूम कर आणि पुढे काय होतं ते अगदी पाहत राहा. पण मला बाय भीती वाटते. तुमचं मन कधी बदलल याचा नेम नाही. नाही गंगा, अगं तसं होणार नाही. हे बघ, तू आज्ञा कर, माग आमच्याकडे. मी आज्ञा करू? काय बोलता साध्याने? आता गंगा कसं सांगू तुला, आम्हाला नेहमी असं वाटतं की तू आमच्याकडे तरी मागावंस, आम्ही ते तुला द्यावं. तू आमच्याकडे हट्ट धरावास, आम्ही तो तुझा पुरवावा. तू आम्हाला हुकूम करावास आणि आम्ही तो अंमलात आणावा. तुम्हा पुरुषांना गोड बोलांची साखर पेरणी बेस करता येते बघा. पण अशानं मी फसणार नाही. हं, पुरुषांचं मन चंचल असतं म्हणतात. आज तुम्ही माझ्या हट्टापायी त्या निळोबाला घराबाहेर काढायला तयार झालात. उद्या दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरून मला बी वाड्या बाहेर काढाल. काय नेम? छे छे गंगा, असं तसं होणं शक्य नाही. अगं तू माग, काय हवं ते माग. हवं तर धन दौलत माग, जमीन जुमला माग, वाटल्यास हा वाडा माग, मी लगेच तुझ्या नावावर करून देतो. मग तर झालं. वासनेच्या शृंखलात जखडून स्वतःच्या आणि प्रभाकराच्या कर्तृत्वाची माती करू नका. काळाची 25-30 पानं उलटून गेली
की काळ्या केसात पांढऱ्या केसांच्या बटा डोकावं लागतील, मान वयाच्या ओझानं वाकून गेलेली असेल, आणि मग ए वेडाबाई, ए अगं हस ना, अगं या वाड्याची मालकीन म्हणून तरी हस. नाही धनी, ही गंगा कलावंती नसली तरी तिची जिद्द सुरांशी आहे. थोरल्या महाराजांच्या कारकिर्दीपासून आमच्या घराण्यात ते नाचगाणं चालू आहे. खुद्द संभाजी महाराजांनी आमच्या घराण्यातील एका गाणारणीच्या गाण्यावर खुश होऊन आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा तिला बक्षीस दिला होता. मी कलेसाठी जगते आहे धनी, दुसऱ्याच्या आयुष्याचा विस्फोट करण्यापायी नाही. जावा तुम्ही धनी, जावा. गंगा, मी चुकलो. माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्या विश्वासाला पात्र असं आचरण करणं मात्र आपल्या हाती आहे, हे विसरू नका. गंगा, आज तू आमच्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलंस. मी खरंच तुझा आभारी आहे, आभारी आहे. थांब गंगा, काय ग, काय झालंय काय तुला? कसला एवढा मात चढलाय तुला? पंत, जे बोलायचं ते नीट सरळ बोला, वाकड्यात शिरू नका. म्हणजे तू वाकडं कर आणि मलाच डोळे दाखव. अगं एवढी सोन्यासारखी संधी चालून आली होती, भोळा साम प्रसन्न झाला होता, पण तुला कसली अवदसा आठवली? कसला एवढा इज्जतीचा पुळका आला होता तुला? म्हणजे तुम्ही चोरून ऐकत होता तर? चोरून? छे, कानावर पडलं ते ऐकलं. वा, खोटं बी किती सफाईने बोलता तुम्ही. गंगा, गंगा, आजवर मी तुझ्यासाठी काय काय केलंय ते लक्षात घे. पुढेही बरंच काही करण्याचा मनसुबा आहे, पण तू माझ्या सल्ल्याप्रमाणे चाललीस तर असं आपापसात भांडून काहीच साध्य व्हायचं नाही. कुणाचं, तुमचं की माझं? दोघांचंही. हे बघ, मी थेट दरबारात सूत जमवून आणलाय. प्रभाकराची कीर्ती पेशव्यांच्या कानावर जाईल अशी व्यवस्था केली आहे. तेव्हा येत्या पंचमीला दरबारचं आमंत्रण मिळणं काही जड नाही. पण तुझे हे सरड्यासारखे हरगडी बदलणारे रंग पाहिले म्हणजे. अगं बया बया बया, किती वेळा तीच गोष्ट उगाळीत बसणार तुम्ही? एकंदरीत तुझ्या लक्षात आलं म्हणजे आलं की समजा लक्षात माझ्या. बघ, एकदा का पेशव्यांसमोर तुमचा फळ गाजला की तुमच्या जन्माचं कोट कल्याण होईल आणि प्रभाकराच्या अंगचं गुणाचंही चीज होईल. नाही म्हणजे माझं म्हणणं असं की तुझ्या हट्टामुळं बिचाऱ्या प्रभाकराच्या गुणावर पाणी पडू नये. लक्षात ठेव, जोपर्यंत हे गालावरचे गुलाब टवटवीत आहेत, डोळ्यात मादकता आहे, अंगात तारुण्य मुसमुसत आहे, तोपर्यंत तुझ्या शब्दाला किंमत. यौवनाचा बहर ओसरला की फक्त गळ्यातला गोडवा कामी यायचा नाही, लक्षात ठेव. भाई, ते मी ध्यानात ठेवेन. आणखी काय सांगायचं हाय? नाही, सध्या तरी नाही. पण हे बघ, तुझं इथलं बस्तान डळमळीत होऊ देऊ नकोस. असली संधी आयुष्यात एकदाच येत असते आणि ती तुमची वाट पाहत थांबत नाही. येतो मी. पंत. गंगा, मला काही बोललीस? साहेबासनी भेटायला आला होता ना? हो, नंतर भेटीन मी त्याला. असं काय बघतास? ते तू आपल्या मनालाच विचार. कुठं निघालात? नदीवरती. कशाला? जीव द्यायला. मग मी बी येते. जीव द्यायचा तर जोडीने देऊया. जीव जीवाला द्यायचा असतो, घेणाराला नव्हे. तुला काय वाटतं, मी डोळ्यावरती कातड ओढून स्वस्थ बसलोय? तू कुणाच्या मांडीला मांडी लावून बसतेस, कुणाच्या गळ्यात गळा घालतेस आणि कुणाशी जीवाभावाचं हितगुज करतेस, हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय. थांबा थांबा प्रभाकरराव, काय वाटेल ते बोलू नका. पुरेव्याशिवाय बोलेले एक सबूत मी ऐकून घेणार नाही. अच्छा, म्हणजे डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीला देखील पुरावा लागतो? भय भय भय, कारण तुमची नजर साफ नाही. तुमच्या डोळ्यावर संशयाचं भूत चढलेलं आहे आणि तेच यावेळी तुमच्या तोंडून बोलत आहे. पण संशयाला जागा मिळावी आणि मत्सराची ठिणगी पडावी, इतक्या बेतालपणाने वागून तू माझ्या प्रेमाचा उपमर्द केलायस. मुळीच नाही. मला प्रेमाचं बंधन माहीत आहे, पण पुरुषांची ताबेदारी पसंत नाही. ही गंगा आज पावतर कलेसाठी वाढली आहे आणि कलेच्या सेवेसाठीच जगणार आहे. एकूण माझंच चुकलं. कसं असलो तरी हातामध्ये डफ घेऊन तुझ्या रूपगुणांचं वर्णन करण्यामध्ये माझ्या प्रतिभेचा ऐन भर मी खर्ची घातला.
आजपर्यंत कुणाही शाहिराला जमले नाहीत असे शब्दसौंदर्याचे नवे नवे नमुने घडवून तुझ्या भोवती प्रेमाच्या काव्याचा मी मीना बाजार उभा केला. आणि तू तू मात्र मला वेळ लागलेल्या एखाद्या सोंगाड्याप्रमाणे वागवलंस. माझा खेळ न करून मनसोक्त करमणूक करून घेतलीस. रावसाहेबांचा आधार मिळताच तुला आकाश ठेंगणं झालं आणि माझ्या प्रेमाला ठोकर मारून तू मोकळी झालीस. असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझं बी थोडं ऐकून घ्या. अगं सांगण्यासारखं ना ऐकून घेण्यासारखं काय आहे तुझ्याजवळ? कंची बाई कधी मी सहन करणार नाही ते म्या सहन केले तुमच्या पायी, तुमच्या प्रेमाच्या पायी. पण तुमच्या बुद्धीचा तुम्हाला गर्व झाला आहे. तुम्ही लोकांसमोर गंगा उभी केलीत. तिच्या बांध्याचा डौल, कमरेची लचक, डोळ्यातील चमक, ज्वानीचा बहर याचं रस भरीत चित्र रेखाटलं. पण ते ऐकताना खरी गंगा मनातून शर्मिंदी होत होती. तुम्ही माझं रूप टिपलं पण माझ्या मनाच्या खिडकीत डोकावून कधी मी बघितलं नाही. शरीराप्रमाणे मनानं सुंदर होण्याची माझी धडपड तुम्हाला कधीच दिसली नाही. पान खाता खाता तुमच्या लावण्यात सगळ्यात आणि वखवकलेल्या डोळ्यांनी लोक माझ्याकडे बघत आणि वावा करीत तेव्हा तुम्ही खुश होत होता. पण खरी गंगा कोणालाच दिसली नाही. तिला तुम्ही ओळखलीच नाही. तसंही असेल कदाचित. काव्य करण्याच्या नादात मी तुझं अंतरंग ओळखलं नसेल. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो की मी तुझ्यावरती उत्कटतेने प्रेम केलेलं आहे. आणि त्या प्रेमाला साक्षी ठेवून विचारतो की तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहेस का असं स्वैर वर्तन करणार आहेस? ही गंगा फिरतीचं बंधन मुकाट्यानं मान्य करील, जबरदस्तीचं नाही. एकूण बरीच घमंड आहे तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या प्रतिभेत जादू असेल आणि काव्यात शक्ती असेल तर एक ना एक दिवस तुला आपला हेका सोडून माझ्याच पायाशी लोळून घ्यावी लागणार आहे. शाहीर, तुमच्या इतकाच मला बी माझ्या कलेचा अभिमान आहे. मी बी सांगते तिने ध्यानात ठेवा. माझ्या सुरात सच्चाई असेल, दिलात खरं प्रेम असेल तर तुम्ही कुठे बी गेलात तरी गंगा गंगा असा टाहो फोडीत मला शोधित आलं वाचून राहणार नाही. थांबा, काही काम आहे का? हो, आपलं वाचून झालं असेल तर मला काही विचारायचंय. विचारा, आम्ही ऐकतो आहोत. कालपासून डोळा लवतोय माझा. माहेरी जाण्याची ही प्रस्तावना वाटतं. हो. वाटलंच आम्हाला. एक विचार, आपल्याला यावेळी माहेरी गेलंच पाहिजे का? आपल्याला ठाऊक आहे 2 वर्ष मी माहेरी गेली नाही. शिवाय दादांचंही आग्रहाचं आमंत्रण आहे. दादासाहेबांची यापूर्वी बरीच आपल्याला आमंत्रण आली होती, पण तरी ते त्यावेळी जायचं तुम्ही टाळलं होतं. त्यावेळी परिस्थिती निराळी होती. मग आता मनात काय असेल ते अगदी स्पष्टपणे बोलून टाका. काही बोलायचं ना असंच ठरवलंय मी. बोला नाहीत म्हणून होणारा ताण थोडाच कमी होणार आहे. निदान वाढणार नाही याची तरी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्याचा रोख आमच्या लक्षात आला. आम्ही नाच गाण्यात दंग झालो. तमासगीर मंडळींना वाड्यावरती आणून ठेवले. दरबारकडून सुद्धा आम्हाला दोष देण्यात आले. आम्ही प्रजेवरती अन्याय करतो आहोत, लाचलुचपत घेतोय. मदिरा आणि मदिराक्षीच्या मोहानं आम्ही कर्तव्यच्युत झालो. 1 ना 2 असे अनेक आरोप आमच्यावरती करण्यात आले. आणि आता तुम्हीही आम्हाला गुन्हेगार ठरवून मोकळ्या व्हा. पण मी काहीच बोलले नाहीये. त्यापेक्षा मोकळेपणानं बोलला असतात तर ते फार बरं झालं असतं. दुर्दैव आमचं, आमच्या कुठल्याही कृतीचा कुणीही सरळ अर्थ घेत नाही. आमच्या सरळ वागण्याचा विपर्यास होतो. आता हेच पहा ना, त्या दिवशी सहज घडलेल्या साध्या प्रसंगातून तुम्ही भलताच अर्थ काढलात. आपल्याला ठाऊक आहे त्या प्रसंगाबद्दल मी एक चकार शब्द सुद्धा उच्चारलेला नाही. आपल्या मनाला डाचत असलेल्या गोष्टीच आपण बोलून दाखवत असाव्यात. असेल, तसंही असेल, पण आमची कैफियत कधी तुम्ही सहानुभूतीनं समजावून घेतली आहेत का? आमच्या अंतरंगात चाललेल्या वादळाची तुम्हाला थोडी तरी कल्पना आहे का? आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली. इतक्या वर्षात तुम्ही आमच्यापासून सतत दूर दूर गेलात. तुम्हाला देवदेवतांचा आश्रय, देवघरात तुम्ही स्वतःला कोंडून घेतलं. आणि आम्ही इथं मागे एकाकी झालो. आम्हालाही काही भावना आहेत, इच्छा आहेत, पण त्याची जाणीव तुम्हाला कधीच झाली नाही. देवघरातल्या देवांची पूजा करताना
आपल्या आर्य संस्कृतीत पती हा सुद्धा देव मानला गेला जातो याची आपल्याला आठवण कधीच झाली नाही. इतके वर्ष आम्ही आमचे मन मारून तळमळून काढले. बाहेर आम्ही प्रतिनिधी, प्रतिष्ठित, मातबर, वैभवानं संपन्न, आणि घरात 4 भिंतीच्या आड आमच्या इतका कंगाल माणूस दुसरा कुणीही नाही. पण यात माझा काय दोष? मी आपल्या आज्ञेबाहेर कधी वागले का? तीच तर आमची व्यथा आहे. प्रेम मागून मिळत नसतं याची आम्हाला कल्पना आहे, पण आमच्या एकाकी जीवनात आमच्या करपून चाललेल्या आशेवर कोणी अमृत वर्षाव करायला, त्या फुलवायला घरात कोणीच नाही. दरवर्षी देवघरातल्या देवांची संख्या वाढते, पण घरात एकाही बाळकृष्णाचं पदार्पण झालेलं नाही. ह्यालाही आपण मलाच जबाबदार धरता. प्रतिनिधींच्या घराण्याला वंशज मिळावा, माझी कूच उजवावी, याकरता थोडे थोडके का नवस केले, थोडी थोडकी का व्रत केले, पण माझ्या मेलीच्या नशिबी ते सुख नाही. त्याला कोण काय करणार? म्हणूनच आपण दुसरं लग्न करावं याकरता मी कितीतरी आग्रह धरून पाहिला, पण आपण मानला नाही. त्याला मी तरी काय करू? आम्हाला दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडायचं नाही. शिवाय आमच्या शिरावर कामाचा किती बोजा आहे याची आपल्याला कल्पना आहेच. राजकारणातल्या कटकटी मिटून खरी आल्यावर घरातल्या भांडणांच्या कटकटी मिटवण्याची पाळी जर आमच्यावरती आली तर घरदार सोडून काशी यात्रेला जाण्याशिवाय दुसरा गत्यंतर होणार नाही आम्हाला. आपल्याला माझ्यापासून त्रास होईल अशी भीती असेल तर मी कायमची माहेरी जायला तयार आहे. आपल्याला माहेरी जायचं असेल तर खुशाल जा, आणि यावंसं वाटेल तेव्हा पुन्हा परत या. पण एका लग्नाचा आम्हाला अनुभव आला तेवढा पुरे झाला. आम्ही दुसरं लग्न करणार नाही. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, आपल्याला आपले छंद असेच चालू ठेवायचे, त्यात व्यत्यय आलेला नकोय. हृदयाच्या जखमा घेऊन त्यावर फुंकर घालीत जगायचं म्हणजे अशा कैफात स्वतःला विसरण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मग कोणी काहीही समजू. याचा अर्थ असाही काढता येईल, स्त्री सहवासाची हाव सुटलेल्या माणसाला लग्नाच्या स्त्रीची जरुरी असतेच असं नाही. निळोबा, अरे ओळखलंच नाही बघ मी तुला. काही दशा करून घेतलीस? कुठे वणवण फिरतोस आजकाल? आणि काय रे, जेवण खाण तरी घेतोस का वेळेवर? खाण्यापिण्याचा विचार करण्या इतकी सवडच होत नाही हल्ली मला. आणि खरं सांगू आईसाहेब, तुमच्या आशीर्वादानं मला कशाचीही उणीव पडत नाही. अगदी 4-4 दिवस उपवास घडले, वेळेवर झोप मिळाली नाही ना तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही माझ्यावर. अरे अरे पण तू असा एकटा, तूच जर स्वतःची काळजी घेतली नाहीस तर दुसरं कोण मायेचा माणूस तुझी काळजी घेणार? आईसाहेब, अहो मी एकटा कसा? माझं कार्य मला सदैव सोबत करतं.
जेथे जातो तेथे तो माझ्या संगाती. माणूस कर्तृत्वाचं ओझं स्वतःच्या शिरावर घेतो, म्हणून त्याला पावलोपावली संकटांशी झुंज द्यावी लागते. पण हा कर्तृत्वाचा भार पांडुरंगावर टाकला ना की अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. आता हेच पहा ना, तुम्ही भागवत धर्माच्या प्रसाराच्या कार्यासाठी मला प्रवृत्त केलं, अगदी भरभरून आशीर्वाद दिलेत आणि तुमच्या शब्दांच्या वेलीना अमृताची फुलं बहरली. माझ्या कार्याला चांगलंच रंगरूप येऊ लागले. खरं सांगतोस निळोबा? अगदी खरं. माझा तर त्यावर विश्वासच बसत नाही बघ. साहेब, मला देखील एक एकदा आश्चर्य वाटतं, पण करता करविता पांडुरंग आहे. तोच बोलविता धनी झाल्यावर माझे शब्द खाली कसे पडणार? पुष्कळ वेळा लोक माझ्यावर चिडतात, अगदी माझ्या विरुद्ध जातात. पण माझं कीर्तन सुरू झालं ना की लोक अगदी नागासारखे डोलू लागतात, अगदी भारावून जातात. निळोबा, निळोबा, तुझ्या या कर्तृत्वानं मी अगदी भारावून गेले. तुझं कसं कौतुक करावं हेच मला समजेन असं झालंय बघ. आईसाहेब, हा गौरव माझा नाही, आपण दिलेल्या आशीर्वादाचा आहे. त्याच्या तेजानं माझा देह उजळून निघालाय, अगदी तेजोमय झालाय. नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी. नांदतो हृदयाच्या मंदिरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी जगाचा, नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी. चैतन्याचा लोट आगळा, चैतन्याचा लोट आगळा. आगळा विविध रूपाने जगती नटला. विविध रूपाने जगती नटला, विविध रूपाने जगती नटला, विविध रूपाने जगती नटला. देहाचा तो उजळून कण कण, देहाचा तो उजळून कण कण, प्रकाश तो अंतरी जगाचा, नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी. नांदतो हृदयाच्या मंदिरी, नांदतो हृदयाच्या मंदिरी जगाचा, नटनायक श्री हरी जगाचा, नटनायक श्री हरी. श्री हरी, श्री हरी. आज माझ्या कानाचं सार्थक झालं. गेले 4 महिने लावणी ढोलकीच्या आवाजानं कान किटले होते आमचे. आईसाहेब, आपण माहेरी जाणार असं कानावर आलं म्हणून मी आपली भेट घेण्यासाठी इथे आलो. बरं निळोबा, उशीर होतोय आम्हाला, निघतो आम्ही. आईसाहेब, आपला बेट ठरलाय,
तर त्यामध्ये मी मोडता कसा घालू? पण मला वाटतं आपण इथून जाऊ नये. त्याचा आता काही उपयोग होणार नाही. मी गेल्याशिवाय स्वारीचं मन ताळ्यावर येणार नाही. मग मी त्यांना सांगून पाहू का? नको, पण पण तुझे अभंग घाल त्यांच्या कानावर. त्याचा काही परिणाम झाला तर होईल. तोच माझा विचार आहे. परवा निंबाळकरांच्या वाड्यात माझं कीर्तन आहे. तेथे येण्याविषयी मी त्यांना आग्रह करीन, अगदी पायाशी धरणं धरीन. पण आज ना उद्या त्यांचं मन बदलल्याशिवाय राहणार नाही. साखर पडो तुझ्या तोंडात निळबा. येते मी. आणि हे बघ, त्या बाजूला कधी आलास तर वाड्यावर यायला विसरू नकोस. येते मी. मी देखील आलोच तुम्हाला 4 पावलं पोचवायला.